ठीक आहे मुलांनो. आपली काल फिजिबल सोल्युशनची डेफिनेशन झाली होती की फिजिबल सोल्युशन म्हणजे काय. असा एरिया घेणार किंवा असा रिजन घेणार आहे की जो दिलेल्या सगळ्या कन्स्ट्रक्ट काय करणार आहे, सॅटिस्फाय करणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ऑलरेडी आपण जे लास्ट एक्सरसाइज मध्ये केलंय ना तेच करायचे आपल्याला. मग ठीक आहे मुलांनो, आज आपण सुरू करतो एक्सरसाइज 7.2. क्वेश्चन कॉमन आहे. एक्सरसाइज 7.2 क्वेश्चन कॉमन आहे. फाइंड द फिजिबल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इन इक्वेशन. तुम्हाला खाली काही इन इक्वेशन दिलेले आहेत, त्यांचं फिजिबल सोल्युशन फाइंड करायचं आहे. आता लक्षात ठेवा, आपण मागच्या याच्यामध्ये जे ग्राफिकल सोल्युशन फाइंड केलंय ना 5व्या क्वेश्चन मध्ये, लास्ट क्वेश्चन मध्ये, ते आणि फिजिबल सोल्युशन एकच असतं. फक्त इथे काय होईल, इथे एक कंडिशन वाढणार आहे, म्हणजे 2 कंडिशन वाढणार, हिंट वाढणार, बाकी काही वेगळं नाही. सेम मागच्या प्रमाणेच असतं. मग ठीक आहे, यातलं पहिलं एक्झाम्पल क्वेश्चन लिहिला प्रत्येकाने. रायटिंग फास्ट करा. एक्सरसाइज 7.2 क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन एकच आहे, कंबाईन काय आहे, फाइंड द फिजिबल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग. ओके, फर्स्ट एक्झाम्पल. 3x plus y less than equals to 18, 2x plus y which is less than or equals to 10. आणि इथे एक्स्ट्रा काय आलं बा, x is greater than equals to 0, y is greater than equals to 0. एवढंच वाढलं फक्त इथे. बाकी हे जर नसतं तर आपण हा पार्ट तर मागच्या क्वेश्चन वर सॉल्व्ह केलाय ना. 7.1 च्या लास्ट 5th क्वेश्चन मध्ये आपण असे 2 इक्वेशन सॉल्व्ह केले ग्राफिकल सोल्युशनला. इथे वाढला फक्त हा, x is greater than equals to 0, y is greater than equals to 0. म्हणजे फक्त फर्स्ट क्वाड्रंट. याचा अर्थ व्हेरिएबल हे पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे, म्हणजे रिअल व्हेरिएबल आले, वर्किंग व्हेरिएबल म्हणून आपण त्याला, आणि ते सगळं पॉझिटिव्ह आहे. मग याचा मिनिंग काय असतं, x is greater than equals to 0, y is greater than equals to 0. क्वेश्चन नंबर 2 मध्ये घेतला, 1 व 2 मध्ये आपण घेतला होता, आय थिंक 2 मध्ये. x greater than equals to 0, y greater than equals to 0. 2चं पहिलंच एक्झाम्पल, फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे याचा मिनिंग फक्त काय आहे, फर्स्ट क्वाड्रंट. हे जे काही आहे याचा मिनिंग आहे फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे. एवढंच वाढलं म्हणजे जो तुमचा ग्राफ येणार आहे तो कुठे येणार आहे, इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके बाळांनो, ठीक आहे. हा, मग आता आपला जो नॉर्मल फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट प्रमाणे प्रत्येकाने सगळ्यात पहिले काय करायचंय, एक चार्ट बनवायचा. बरोबर. या चार्ट मध्ये पहिला पार्ट काय, गिवन इन इक्वेशन, त्यांचे करस्पॉन्डिंग इक्वेशन, पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, म्हणजे ते आपण काय घेतो, y इज इक्वल टू 0 घेतो. पॉइंट ऑन वाय ऍक्सिस, x इज इक्वल टू 0 घेतो. काल आपण हेच केलं होतं. मग पहिलं इन इक्वेशन घ्यायचं काय, 3x plus 2y इज लेस दॅन इक्वल टू 18. याची इनइक्वालिटी कट करून टाकायची आणि इनइक्वालिटी काय घ्यायची, इक्वालिटी, इक्वल टू साईन घ्यायचं फक्त. ओके. मग या इक्वेशनसाठी एकदा y0 पुट करायचा. y0 पुट केला, हा गेला. मग 3x इज इक्वल टू 18, 3 डिवाइडला गेला तर x इज इक्वल टू किती येईल, 6. आला का पहिला पॉइंट. नंतर x0 पुट करायचा, 2y इज इक्वल टू 18, म्हणजे y इज इक्वल टू 9. आला का इथे, पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, पॉइंट ऑन वाय ऍक्सिस. Similarly, 2x plus y which is less than or equal to 10, सेकंड इनइक्वालिटी आहे. बरोबर आहे. तिची करस्पॉन्डिंग इक्वालिटी घेतली म्हणजे करस्पॉन्डिंग इक्वेशन घेतलं. आता बाळांनो सर्वात पहिले पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, त्यासाठी y0 पुट करायचा, केला 0 पुट. 2x इज इक्वल टू 10, म्हणजे 2 इकडे डिवाइडला गेला तर x इज इक्वल टू किती येईल, 5. 50 हा आला पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस. नंतर पॉइंट ऑन वाय ऍक्सिस,
एक 0 पुट करायचा, क्लिअर कट y इज इक्वल टू 10 आला. हा चार्ट आपण काल केला होता. कालचे सगळे क्वेश्चन नंबर 50 जे इक्वेशन होतं बा, मी काल मुद्दाम क्वेश्चन नंबर 5 सेपरेटली घेतला होता. हाच होता तो क्वेश्चन पूर्णपणे. असे चार्ट केले होते आपण, बरोबर आहे. हा, हे झालं या दोन इनइक्वेशन साठी. हे पण बघा, हे इनइक्वेशन शिल्लक राहिलं, मग त्याचा मिनिंग मी खाली लिहिला. एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 इंडिकेट फर्स्ट क्वाड्रंट. आणि मागच्या क्वेश्चन मध्ये फक्त एवढं झालेलं नव्हतं. म्हणजे तुम्हाला जो एरिया घ्यायचा आहे तो फर्स्ट क्वाड्रंटच्या बाहेर जाऊन द्यायचा नाही. काल जे आपण क्वेश्चन दिले तर क्वाड्रंटचा विचार करत नव्हतो, जिकडे येईल तिकडे एरिया इन्फिनिटी पर सोडून जायचो आपण. आता नाही, आता तुम्ही या एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0, वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 याचा मिनिंग काय आला की तुम्हाला एरिया फर्स्ट क्वाड्रंटच्या बाहेर जाऊन द्यायचा नाही. ओके, मग आपण घेणार ग्राफ. तर ग्राफ वरती ऑलरेडी फर्स्ट क्वाड्रंट म्हटलंय, एकही वर्टेक्स निगेटिव्ह नाही आलेला, बरोबर आहे. आलाय का निगेटिव्ह एक पण वर्टेक्स नाही. मग अशा वेळेस तुम्हाला ग्राफ फक्त आणि फक्त फर्स्ट क्वाड्रंटचाच घ्यायचा. म्हणजे इथे येणार एक्स ऍक्सिस, इथे येणार वाय ऍक्सिस. आता तुम्ही हे ग्राफ पेजवर नाही काढायचं, मी मुद्दाम फक्त ग्राफ पेज घेतलंय. तुम्ही हे तुमच्या नोटबुक वरच काढायचं आहे, जसं आपण कालपर्यंत करत होतो. ओके, इथे आला ओरिजिन. आता एक्स वरती हायएस्ट व्हॅल्यू आहे 6 आणि वाय वर हायएस्ट व्हॅल्यू आहे 10. त्याप्रमाणे स्केल घ्यायचं. 1 2 3 4 5 6 इकडे बस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला इथे पण बसतोय. मग काय करा, 1 बाय 1 पहिले पहिल्या लाईनचे पॉइंट प्लॉट करून घ्यायचे, नंतर दुसरं घ्यायचं. पहिल्या लाईनचे पॉइंट एक्स वरती 6, एक्स वरती 6 आणि वाय वरती 9. वाय वरती 9. म्हणजे हा पॉइंट, बरोबर आहे का. केले का पॉइंट प्लॉट. आणि बाळांनो या दोन पॉइंट मधनं जाणारी एक लाईन काढायची. ओके, आता लाईनच्या एका बाजूला नाव द्या. ही लाईन कोणत्या इक्वेशनची आहे. ही लाईन आहे 3x + 2y = 18. ह्या इक्वेशनची लाईन आहे. इनइक्वालिटी कोणती आहे, लेस दॅन. लेस दॅन म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन. मग ह्या लाईनच्या आतला खालचा एरिया घ्यायचा, छोटा एरो करून ठेवतो आपण साईडला फक्त. ओके, हा हे त्याला बघा पहिली लाईन ड्रॉ करू. आता मग दुसरी लाईन घ्या. दुसऱ्या लाईनचे 2 पॉइंट. काही मूर्ख पहिले 4 पॉइंट प्लॉट करतात आणि मग हा पॉइंट याला जोडतात, तो पॉइंट याला जोडतात. हा ग्राफ शिकवतात. हे 2 पॉइंट प्लॉट करायचे, लाईन ड्रॉ करायची, एरिया फिक्स करून घ्यायचा, नंतर मग ह्या याच्याकडे यायचं. आता दुसऱ्या लाईन साठी आहे 5 0 म्हणजे एक्स ऍक्सिस वरती 5 इथे आणि वाय ऍक्सिस वरती 10 म्हणजे तो येईल इथे, बरोबर आहे. ओके, करा बरं ड्रॉ.
ओके, ही दुसरी लाईन आहे, ही आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 10 ची लाईन. आणि हिच्या पण इनइक्वालिटी लेस दॅन आहे, म्हणजे हिच्या पण खालचा एरिया घ्यायचा आहे. म्हणजे क्लिअर कट आहे, ही जी तुम्हाला ही लाईन दिसते हिच्या खालचा एरिया घ्यायचा, या लाईनचा पण खालचा एरिया घ्यायचा. पण क्वाड्रंट एक्स वाय ऍक्सिस क्रॉस करायचा नाही. म्हणजे तुमचा एरिया कोणता येईल तर दोन्हीच्या खालचा एरिया. म्हणजे हा येईल. बरोबर आहे, कोणती लाईन क्रॉस नाही झाली. आता फिजिबल सोल्युशन बद्दल एक डोक्यात ठेवायचं, ज्यावेळेस आपण फिजिबल सोल्युशन लिहितो ना, फिजिबल सोल्युशनचा जो एरिया आहे तो कोणतीच लाईन क्रॉस नाही करीत. म्हणजे कोणती लाईन पण क्रॉस नाही करीत, ऍक्सिस पण क्रॉस नाही करीत. बाबा इथे कोणताही लाईन क्रॉस करून द्यायची नाही, पुढे ऍक्सिस क्रॉस करून द्यायचा नाही. आणि मग इथे आपण म्हणणार शेडेड रिजन ग्राफच्या खाली यायचे. shows feasible solution. Shaded region shows feasible solution. ओके बाळांनो, ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे जर लिहून झाले नसेल तर. हे सगळं डोक्यात ठेवा. आपण तो एरिया कुठे घ्यायचा आहे कसं ठरवतोय. जर लेस दॅन इक्वल टू असेल तर टुवर्ड्स ओरिजिन, आणि ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर अवे फ्रॉम ओरिजिन. आणि फिजिबल सोल्युशन असल्यामुळे इथे डोक्यात ठेवायचं काय की तो एरिया कोणतीही लाईन क्रॉस करत. बरोबर आहे. ओके, आता बाळांनो जे मी ग्राफ पेज वरती काढलंय तुम्ही नोटबुक काढायचंय, ग्राफ पेज वर नाही. तर मी ग्राफ पेज मुद्दाम घेतलेला थोडासा फक्त की जेणेकरून तुम्हाला समजावं कसं चाललंय आणि ग्राफ एकदम प्रॉपर यावे. ओके बाळांनो, ठीक आहे. पहिला एक्झाम्पल झाले, प्रत्येकाचं स्क्रीनशॉट घेतला असेल. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल घ्यायचं आहे. ओके, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल थोडंसं एक्सप्रेशन कमी करणार आहे. झालेला पार्ट आहे, काल पण आपण हेच घेतलं होतं. फक्त आज फर्स्ट क्वाड्रंट आहे, काल क्वाड्रंट फिक्स नव्हतं. ओके, काय आहे 2x plus 3y less than or equal to 6, x plus y which is greater than or equal to 2, x is greater than equal to 0, y greater than equal to 0. क्लिअर कट आहे. हे दोन इक्वेशन दिलेले आहे आणि बाळांनो हा फर्स्ट क्वाड्रंट दिलेला आहे. बरोबर आहे. मग जसं आपण काल लेक्चरला केलं होतं, इन इक्वेशन सॉल्व्ह करायची ग्राफिकल जोडून द्यायचो, त्या प्रकारे चार्ट बनवावं लागेल. काय गिवन इन इक्वेशन, करस्पॉन्डिंग इक्वेशन, पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, पॉइंट ऑन वाय ऍक्सिस. बरोबर आहे. ओके, मग पहिला इन इक्वेशन 2x plus 3y which is less than or equal to 6. ठीक आहे. लेस दॅन और इक्वल टू केला इक्वल टू म्हणजे 2x plus 3y is equal to 6.
पहिले y ची व्हॅल्यू 0 पुट करायची, तर x ची व्हॅल्यू 3 येईल. नंतर x ची व्हॅल्यू 0 पुट करायची, y ची व्हॅल्यू 2 येईल. 2 पॉइंट भेटले. सिमिलरली x प्लस वाय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2. परत ग्रेटर दॅन इक्वल टू करून घ्यायचा. पहिले पहिले y0 पुट करायचा पॉइंट ऑन x इज इक्वल टू 2. नंतर x0 पुट करायचा, y इज इक्वल टू 2 वेगळे पॉइंट भेटले. ओके, मग परत बाळांनो ग्राफ ड्रॉ करायचा आहे. परत एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, ओरिजिन. स्केल पाहून घ्या, स्केल खूप बारीक आहे. बरोबर आहे. तुम्हाला वाटलंच तुम्ही ग्राफ थोडासा मोठा करायचा आहे तर मोठा करू शकतो आपण. 1 2 3 4 5. बरोबर आहे. या कोपऱ्यात स्केल पाहिजे ग्राफला. स्केल काय असेल? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. ओके, आता मग पहिल्या लाईनसाठी घ्यायची. काही जण घायला तुम्ही वेगवेगळे आडवे घ्यायचे. 3 0 म्हणजे एक ऍक्सिस वरती 3 आणि वाय ऍक्सिस वरती 2. बरोबर आहे. करा लाईन, जॉईन करा लाईन. ओके, ही पहिली लाईन आली. 2x प्लस 3y विच इज इक्वल टू 60. इक्वेशनची लाईन आली. आता इनइक्वालिटी चेक करा, कोणती आहे? लेस दॅन. लेस दॅन म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन, म्हणजे या लाईनच्या खालचा एरिया घ्यायचा आहे. बरोबर आहे का? या लाईनच्या खालचा एरिया घ्यायचा आहे. दुसरी लाईन. ओके, एक्स ऍक्सिस वर 2 आणि वाय ऍक्सिस वर सुद्धा 2. म्हणजे ही लाईन या प्रकारे. काय येईल? हा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2. आणि इथे मात्र इनइक्वालिटी ग्रेटर दॅन आहे, म्हणजे या लाईनच्या वरचा एरिया घ्यायचा आणि या लाईनच्या खालचा एरिया घ्यायचा. पाहून घ्या, ही पहिली लाईन जी आहे तिच्या खालचा एरिया आणि जी दुसरी लाईन काढली तर वरचा एरिया, म्हणजे दोघांचा कॉमन एरिया येणार आहे हा मधला. तर आता क्वाड्रंट क्रॉस करू शकतो का आपण? तुम्ही एक पण लाईन क्रॉस करू शकत नाही फिजिबल. बरोबर आहे. देअरफोर the shaded region shows feasible solutions. ही आहे बाळांनो सेकंड इक्वेशन. समजलं प्रत्येकाला? कालच्या सारखंच आहे, फक्त काल आपण चार्ट केला, तो टेबल केला, टेबलच्या खाली डायरेक्ट ग्राफ द्यायची. कारण की ते एक्स वाय, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल 0, वाय इज ग्रेटर दॅन इक्वल 0 एवढ्या कंडिशन काल नव्हत्या फक्त. आज समजा 2 कंडिशन आल्या. आता 2 कंडिशनचा मिनिंग काय आहे? फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे. मग फक्त काय करायचं, काल आपण ग्राफ कुठेही जाऊन द्यायचं, आज फर्स्ट क्वाड्रंटच्या बाहेर ग्राफ जाऊन द्यायचा नाही. ओके, बाळांनो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे.
ओके, घेतलाय स्क्रीनशॉट. ठीक आहे बाळांनो, अशा प्रकारे सेकंड एक्झाम्पल पण झालेलं आहे. नेक्स्ट घ्या. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3. काय एक्झाम्पल नंबर 3? 3x plus 4y is greater than or equals to 12. 4x plus 7y is less than or equals to 28. Y is greater than or equals to 1 and x is greater than or equals to 0. आता बघा ते गणमन आहे. पहा का, सिंपल. हे एक्झाम्पल थोडस तुम्हाला गणमन करेल. तुम्ही माझ्या सर इथं y ग्रेटर दॅन 0 दिलाच नाही, पण जर y हा 1 पेक्षा मोठा आहे, 0 पेक्षा मोठा असणारच आहे ना. कॉमन सेन्स आहे. इथे यांनी अशी कंडिशन द्यायला पाहिजे होती, y इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0, पण ही दिलेली नाहीये, कारण की y ऑलरेडी त्यांनी 1 पेक्षा मोठा दिलेला आहे. त्यांनी तो डायरेक्ट कॉन्स्टंट करून दिला वेगळा. मग आता इथे मात्र लक्षात ठेवायचं तुम्हाला की हा एक वेगळा कन्स्ट्रंट आला. इथे 3 कन्स्ट्रंट आले. ही पहिली इनइक्वालिटी, ही दुसरी इनइक्वालिटी, तिसरी इनइक्वालिटी. आपण फक्त सोडवत नाही ती कोणती, x ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 आणि y ग्रेटर दॅन इक्वल 0. पण याचा मिनिंग इथं y ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 आहेच ना, उलट इक्वल टू नाहीये, ग्रेटर दॅन आहे बात. y हा 1 पेक्षा मोठा आहे, तर y हा 0 पेक्षा मोठा असणारच आहे. ओके, ठीक आहे बाळांनो. मग आता 3 इक्वेशन्स. मग यातलं पहिलं इक्वेशन घेतलं, 3x plus 4y is greater than equals to 12. इनइक्वालिटी चेंज केली, इक्वालिटी मध्ये घेतला. 3x plus 4y is equals to 12. बरोबर आहे. ओके, आता बाळांनो पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस यासाठी मी y0 पुट करणार. y हा 0 पुट केला, काय उरला 3 कडे मल्टिप्लाय करायला डिवाइड. therefore x is equals to 4 0. नंतर y0 x0 पुट करायचा, 4 डिवाइड करा 3. बरोबर आहे. ओके, दुसरं इक्वेशन घ्या, 4x plus 7y is less than or equals to 28. परत लेस दॅन ऑर इक्वल्स टू चेंज करा. लेस दॅन ऑर इक्वल्स टू चेंज केला तर इक्वल्स टू येणार आहे. म्हणजे येणार आहे 4x plus 7y इज इक्वल्स टू 28. बरोबर आहे. ओके, त्याच्यामध्ये बाळांनो पहिले पॉइंट ऑन एक्स ऍक्सिससाठी y0 पुट करायचा. त्याला 0 पुट, हा 4x इज इक्वल्स टू 28 आला, 4 डिवाइड ला गेला तर 28 अपॉन 4 म्हणजे 7, म्हणजे x व्हॅल्यू 7 पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस. आता पॉइंट ऑन y ऍक्सिस साठी x0 पुट करा. 7y इज इक्वल्स टू 28, 7 डिवाइड ला गेला, y इज इक्वल्स टू 28 अपॉन 7 म्हणजे 4. तिसरं इक्वेशन, y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1. आता y ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू चेंज करून इक्वल्स टू घ्या. y इज इक्वल्स टू 1. आता यात तुम्ही म्हणा सर y इज इक्वल्स टू 0 पुट करा, 0 इज इक्वल्स टू 1. पॉसिबल आहे का? मग लक्षात ठेवायचं y इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, ही लाईन x ऍक्सिसला पॅरलल असते, आणि x इज इक्वल्स टू कॉन्स्टंट ही लाईन y ऍक्सिसला पॅरलल असते. मग वर समासामध्ये लिहू शकता तुम्ही काय, y इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, वर समासामध्ये लिहून ठेवा y इज इक्वल्स टू कॉन्स्टंट पॅरलल टू x ऍक्सिस. y इज इक्वल्स टू कॉन्स्टंट असते तर लाईन x ऍक्सिसला किती असती, पॅरलल असती. आणि जर x इज इक्वल्स टू कॉन्स्टंट आला तर, x इज इक्वल्स टू कॉन्स्टंट आला
पॅरलल टू वाय. ठीक आहे बाळांनो. ओके, मग आता y इज इक्वल टू कॉन्स्टंट आला हा, म्हणजे ही लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ y इज इक्वल टू 1 मधनं पॅरलल लाईन काढायची आपल्याला. त्यानंतर आता जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर पॉइंट ऑन वाय ऍक्सिस पाहिजे मला. x ची व्हॅल्यू 0 पुट करा, तिथं काही पुट करा, त्या वायला काय फरक पडणार आहे का? y ची व्हॅल्यू 1 येणार, म्हणजे 1 कॉमा 0 कॉमा 1. आणि ओके, एक्स इज ग्रेटर इक्वल टू 0, वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 जर नाही दिला तरी आपण घेतलाय तो इंडिकेट्स फर्स्ट कॉज. ओके, आता बाळांनो याचा काढायचा आहे ग्राफ. ओके, रेंज चेक करून घेत जायचं, आपल्या ग्राफवर बसला पाहिजे. मग ठीक आहे, ओरिजिन, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, इथे स्केल असलं पाहिजे. स्केल मी काल दिलेलं आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. बरोबर, तशी तुम्ही ग्राफवर लिहित स्केलची एवढी अडचण येत नाही, पण तरी सुद्धा घेत जा. आणि हे माप सेंटीमीटरने घेत जा, 1 2 3 4. मग इथे येईल 1. ओके, पहिली लाईन एक्स ऍक्सिसवर 4 आणि वाय ऍक्सिस वरती 3 घ्यायची. लाईन ड्रॉ करायची. कोणती लाईन आहे ही? 3x प्लस 4y इज इक्वल टू 12. दुसरी लाईन x वर 7, y वरती 4. ओके, ही लाईन कोणती आहे? 4x प्लस 7y इज इक्वल टू 28. बरोबर आहे. ओके, आणि त्यानंतर y इज इक्वल टू 1 ची लाईन करायची. y इज इक्वल टू 1 म्हणजे y ऍक्सिस वरती 1. आणि ही लाईन तुम्ही एक्सला पॅरल लिहिली. बरोबर आहे, y इज इक्वल टू कॉन्स्टंट, ही लाईन एक्सला पॅरल असणार आहे. ओके, ही आहे लाईन y इज इक्वल टू 1. ओके, आता प्रत्येक 3 लाईन तयार झाले, खूप सारे एरिया तयार झाले. कोणता एरिया घ्यायचा? तर पहा, सिंपल आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये म्हणजे 3x प्लस 4y ग्रेटर दॅन आहे, म्हणजे याच्या हवे, ज्याच्या वरती एरिया घ्यायचा, या लाईनच्या वरचा. दुसऱ्या लाईनसाठी लेस दॅन आहे, म्हणजे दुसऱ्या लाईनच्या आतला एरिया घ्यायचा आहे, या लाईनच्या वरचा, या लाईनच्या आतला. आणि y इज इक्वल टू 1 साठी सुद्धा ग्रेटर दॅन आहे, म्हणजे या लाईनच्या पण वरचा एरिया घ्यायचा आहे, या लाईनच्या वरचा, या लाईनच्या वरचा, या लाईनच्या आतला. म्हणजे आता हा येईल.
ज्यांना हा एरिया आता मार्क करता येणार नाही त्यांनी सेक्शन डी मध्ये एलपीचा प्रॉब्लेम नाही 4 मार्क्सला तो जमणार नाही. आणि हा एरिया मार्क करण्यासाठी बाळांनो सेल्फ प्रॅक्टिस करावी लागते. इथे कोणतीही लाईन म्हणजे ऍक्सिसची लाईन क्रॉस करून द्यायची नाही किंवा कोणतीही लाईन क्रॉस करून द्यायची नाही तुमच्या त्या रिजनला. एक्झाम्पल नंबर 3 स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4. ओके. एक्झाम्पल नंबर 4 काय आहे? एक्झाम्पल नंबर 4 x plus 4y is less than or equal to 24. 3x plus y which is less than or equal to 21. x plus y which is less than or equal to 9. x greater than or equal to 0, y greater than or equal to 0. ओके. आता बाळांनो इथे परत 3 इनइक्वेशन्स आहेत. बरोबर आहे. 1 बाय 1 सगळे इक्वेशन्स घ्यायचे. प्रत्येकाचे करस्पॉन्डिंग इक्वेशन प्रत्येकाचा पॉइंट फाइंड करायचा. पहिलं इनइक्वेशन घ्या. इनइक्वालिटी कट करा. इक्वल्स टू घ्या इक्वेशन. दुसरी इनइक्वालिटी मधनं इनइक्वालिटी कट करा. इक्वल्स टू घ्या इक्वेशन. तिसऱ्या मधनं पण तेच करायचं. आणि त्यांचे पॉइंट प्रत्येकाचे फाइंड करायचे. आता हे कसे फाइंड करायचे हे प्रॅक्टिसचा खेळ होतो. तुम्ही y0 पुट करणार आहे म्हणजे पहिल्यामध्ये क्लिअर कट x ची व्हॅल्यू 24 येणार. नंतर x0 पुट करणार म्हणजे 4y इज इक्वल 24. 4 डिवाइडला गेला y ची व्हॅल्यू 6 आली. पण इथं मग 24,6 नका घेऊ बरं का. 24 0 वेगळा आहे आणि 06 वेगळा आहे. ओके. आता नंबर्स खूप मोठे मोठे येत आहे. बरोबर आहे. मग आता स्केल बदलावं लागेल. आता जर सगळे नंबर पाहिले ना फक्त एक्सेप्ट एक नंबर हा नंबर जर सोडला तर बाकीचे सगळे नंबर इन मल्टिपल ऑफ 3 आहेत. आणि हाचा सेक्शन आपला एक्स वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे काय इंडिकेट फर्स्ट क्वाड्रंटचा संपलेला आहे. मग जर सगळे नंबर्स मल्टिपल ऑफ 3 येत आहेत तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू मी 3 युनिट्स घेतो. हा आज तुम्हाला वाटलं सर आम्हाला पूर्ण पेज भर आहे आम्हाला पूर्ण मोठं पाणी आणि आम्ही असं 1 2 3 4 करत काढणार आहे. चालेल. त्याला काही फरक पडत नाही. काय नाही फक्त एक पेज भर भरल. रेषा मारायला थोडीशी मोठी स्केल लागेल. ओके. ठीक आहे. मग आता 3 म्हटल्यानंतर 1 सेंटीमीटरला येईल 3 6 12 15 18 21 24 27 वाय ऍक्सिस वरती 3 6 9 12 15 18 21 24 27 बरोबर. ओके. पहिल्या लाईन प्लॉट करायची त्याकरता एक्स वर 24 आणि वाय वरती 6
बरोबर आहे. आम्ही स्केल यूज करत नाही. चला स्केल यूज करूया. ओके, हा आहे पहिली लाईन. इनइक्वालिटी चेक करा, लेस दॅन आहे म्हणजे या लाईनच्या खाली घ्यायचा येईल. दुसरी लाईन 7 म्हणजे 6च्या थोडासा पुढे. मग 6 to 9 मध्ये 3 इक्वल पार्ट केले तर इथं कुठेतरी 7 येईल. त्याचे इक्वल 3 पार्ट करायला लागतील. इथे कुठेतरी 7 येईल. हा 7. 21. x plus y is equals to 21. The तिसरी लाईन 0990. आणि सगळ्या इनइक्वालिटीज लेस दॅन आहे. सगळ्या लाईनच्या खालचा एरिया घ्यायचा आहे पण क्वाड्रंटच्या बाहेर जाऊन द्यायचा नाही. म्हणजे याचा अर्थ मुलांना हा एरिया. सगळ्या लाईनच्या खालचा एरिया ना टुवर्ड्स ओरिजिन. सगळ्या लाईन लेस दॅन आहे ना म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन म्हणजे तो ओरिजिनचा एरिया घ्यावा लागेल. And therefore feasible solution, therefore shaded region shows feasible solution. ठीक आहे बाळांनो, हा होता क्वेश्चन नंबर एक्झाम्पल नंबर 4. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. घेतला स्क्रीनशॉट. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5. आता हे थोडंसं गणमनिचं एक्झाम्पल आहे. पहिलं इक्वेशन खूप भारी दिले. एक्स इज ग्रेटर दॅन म्हणजे 0 इज लेस दॅन x which is less than 3. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे 3 पेक्षा लहान आहे. मग इथे 2 भाग भेटतात. तुम्हाला x ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 भेटला का? x ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 भेटला. x हा 0 पेक्षा मोठा आहे. इथे y इज
ग्रेटर दॅन 0. 0 y पेक्षा लहान म्हणजे y हा 0 पेक्षा मोठा आहे ना. ओके, मग हे भेटत तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट, याचा विषय सोडून द्या. मग याचा विषय जर सोडून दिला तर पहिल्या इनइक्वालिटी मध्ये काय शिल्लक राहील? तर पहिल्या इनइक्वालिटी मध्ये फक्त एवढा पार्ट शिल्लक राहील, दुसऱ्यामध्ये फक्त एवढा शिल्लक राहील. तर पहिला 0चा मिनिंग आहे फर्स्ट क्वाड्रंट, हा विषय संपलेला आहे. मग हे दोन इनइक्वेशन आणि हे दोन इनइक्वेशन एकूण झाल्या तर मग 4 इनइक्वेशन. चार इनइक्वेशनचे 4 करस्पॉन्डिंग इक्वेशन. म्हणजे काय, इनइक्वालिटी कट करायचं आहे फक्त. इक्वेशन बनवायचे, पॉइंट काढायचे, पण x इज इक्वल टू कॉन्स्टंट पॅरलल टू y ऍक्सिस, y इज इक्वल टू कॉन्स्टंट पॅरलल टू x ऍक्सिस. आणि यांचे मात्र तुम्हाला पॉइंट भेटतील, त्याचे ग्राफ ड्रॉ करायचं आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आता ग्राफ येणार आहे. पॉइंट माझ्या मते जेवढे पॉइंट आले स्केल ऍडजस्ट करून घ्या. ओके, आणि हे आन्सर आपण पुढच्या लेक्चरला म्हणजे 8 वाजता पाहणार आहे. 8 ते 8:30 परत एक आज लेक्चर होणार आहे. त्या लेक्चरला आपण याचा आन्सर पाहूया.